नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार ट्रिकनुसार कसा शोधायचा ते शिकवणार आहे। उदाहरण बघा, 2 स्टार 3 गुणिले 2 स्टार 4 या 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असू शकेल। ट्रिक बघा, 317च्या आतील 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 5 अंकी येतो। ही जी 3 अंकी संख्या आहे ती 317च्या आतील आहे बघा, 217च्या वरील आहे आणि 317च्या आतील आहे, म्हणून या संख्यांचा गुणाकार किती येणार आहे? 5 अंकी येणार आहे। प्रथम आपण एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करूया। ही एकक, दशक आणि शतक, एकक, दशक आणि शतक। मग एकक स्थानी हे 3 आहे, इथे एकक स्थानी 4 आहे। एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करूया। 3 चौक 12, इथे आला 12, 12शी 2 हातच्या गेला 1, त्यामुळे इथे एकक स्थानी 2 आलेला आहे, इथे आलेला आहे 2। म्हणून एकक स्थानी 2 असलेली 5 अंकी संख्या तुम्हाला ऑप्शनमधून शोधायची आहे। एकक स्थानी 2 असलेली 5 अंकी संख्या तुम्हाला ऑप्शनमधून शोधायची आहे। बघा, एकक स्थानी 2 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, पण आपल्याला 5 अंकी संख्या शोधायची आहे। 1 2 3 4 5, इथे 5 अंकी संख्या आहे असून एकक स्थानी 2 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। उदाहरण दुसरे बघा, 2 चौकट 6 गुणिले 2 चौकट 4 बरोबर किती। ही सुद्धा 3 अंकी 317च्या आतील संख्या आहे बघा, ही सुद्धा 3 अंकी 317च्या आतील संख्या आहे। मग ट्रिक काय सांगते की 317च्या आतील 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार किती येतो? 5 अंकी येतो। प्रथम आपण काय करूया, तर एकक स्थानच्या अंकांचा काय करूया? गुणाकार करूया। इथे एकक स्थानी 6 आहे, दशक स्थानी चौकट आहे, शतक स्थानी 2 आहे, इथे एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी चौकट आहे आणि शतक स्थानी 2 आहे, पण आपल्याला एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे। एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे। बघा, 6 चौक 24 येईल, तो 24शी 4 येईल, हातच्या 2 जाईल, म्हणजे एकक स्थानी इथे आपल्याला किती मिळाले? 4। म्हणून एकक स्थानी 4 असलेल्या 5 अंकी संख्या जी आहे ती तुम्हाला पर्यायामधून शोधायची आहे। बघा, एकक स्थानी 4 असलेली 5 अंकी संख्या कुठे आहे बघा, एकक स्थानी 4 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, पण आपल्याला 5 अंकी संख्या शोधायची आहे। 1 2 3 4 5, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। या 2 संख्यांचा गुणाकार येईल 50 62 4।
ऑप्शन क्रमांक 2. उदाहरण 3 बघा. 4 स्टार 7 गुणिले 9 स्टार 5 बरोबर किती? इथे ऑप्शन दिलेले आहेत. ट्रिक सांगते की 317च्या पुढील 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 6 अंकी येतो. इथे 317च्या पुढील 3 अंकी या 2 संख्या आहेत आणि यांचा जो गुणाकार येणार आहे तो 6 अंकामध्ये येणार आहे मित्रांनो. मग प्रथम आपण एकक स्थानच्या अंकांचा काय करूया? गुणाकार करूया. एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार 7×35 35शी 5च येईल. हे 3 हातच्या जाईल. मग एकक स्थानी किती आलं? 5 आलं. म्हणून एकक स्थानी 5 असलेली 6 अंकी संख्या तुम्हाला ऑप्शनमधून शोधायची आहे. आता एकक स्थानी 5 इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे, पण आपल्याला 6 अंकी संख्या शोधायची आहे. मग बघा ही किती? 1 2 3 4 5 अंकी आहे. 6 अंकी पाहिजे. 1 2 3 4 5 6. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 3 9 4 9 7 5. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील उदाहरण बघा. प्रश्न क्रमांक 4. 8 चौकट 2 गुणिले 6 चौकट 4 बरोबर किती? इथे तुम्हाला 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार ऑप्शनमधून शोधायचा आहे. आपण ट्रिक बघायची. इथे 317च्या पुढील ही संख्या आहे, 800च्या बी पुढील आहे, ही सुद्धा 600च्या पुढील आहे, म्हणजे 317च्या पुढील आहे. मग 317च्या पुढील 3 अंकी 2 संख्यांचा जो गुणाकार आहे तो किती येतो? तर 6 अंकी येतो. प्रथम आपण एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करूया. इथे एकक स्थानी 2 आहे, इथे 4 आहे. मग 4 दुनी 8. म्हणून एकक स्थानी 8 असलेली 6 अंकी संख्या तुम्हाला ऑप्शनमधून शोधायची आहे. आता एकक स्थानी 8 कुठे आहे? इथे आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. पण तुम्हाला 6 अंकी संख्या शोधायची आहे. इथे किती अंकी आहे? 1 2 3 4 5 अंकी आहे. 1 2 3 4 5 आणि 6 अंकी आहे. एकक स्थानी 8 असून 6 अंकी संख्या आहे. म्हणजेच या 2 संख्यांचा गुणाकार किती येईल? तर 4 9 8 5 6 8. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर मिळेल. प्रश्न 5 बघा. 1 स्टार 8 गुणिले 2 स्टार 3 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढा. कमेंटमध्ये कमेंट करून पाठवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.